तर एका साधकाची अवस्था काय प्राप्त होत असते महाराज, आणि त्या साधकाची लक्षणं आम्हाला दिसायला सुरुवात होते. व त्यातले एक सुंदर लक्षण तुकोबरायांनी आजच्या अभंगाच्या तृतीय चरणी कंठी प्रेमदाटे नलिनी रलोटे, 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 हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, मदन बनाने उपाधि आवारी, मदन बनाने उपाधि आवारी, हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, मदन बनाने उपाधि आवारी, मदन बनाने उपाधि कंठी प्रेम दाटे नैलिनी रलोटे, हृदय प्रगटे राम रूप. एका साधकाची आणि भक्ताची अवस्था आहे महाराज. ही अवस्था आई ज्यावेळी भरपूर प्रेम करत असते. आता माईबापू हे वाक्यच बोलणं खरं चुकीचं आहे. की आई भरपूर प्रेम करत असते. आईचं हृदय असते महाराज. कशी असले ना, आपलं बाळ नकट असलं, आपलं बाळ अपंग असलं, आपल्या बाळाला डोळ्याने दिसत नसलं, माईबाप होते जन्मता मतिमंद असलं, कसंही असलं तरी माईबाप हो त्याच्यावरती भरभरून प्रेम करणारी एकच असते महाराज, ती माझी माय असते. त्या मुलांना समाजामध्ये आम्ही बघितलं की आम्हाला हे वाटतो की अरे अशा मुलाला सांभाळायचं कसं, परंतु अशी सुद्धा मुलं महाराज, ती माय लहानाचं मोठं करेपर्यंत कष्ट घेते महाराज. त्या बाळाला सुद्धा मायबाप कुणी इकडे तिकडे फेकू देऊ शकतं, कुणी रस्त्यावर टाकून जाऊ शकतं. अरे कुठेही त्या लहान बाळांना देण्यासाठी महाराज त्याचा जीव सुद्धा घ्यायला तर एखादी आई कमी पडत नाही. ज्यावेळी आम्ही सोशल मीडिया पाहतो ना, परंतु आजकालची आई मात्र वेगळी झाली. स्वतःचे हट्ट स्वतःचे लाड पुरवण्याकरता महाराज एखादी गोष्ट जर नाही मिळाली